हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. नुकतीच ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झालेली आहे. अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, चतुर्थी यांच्यासारख्या तिथींचं चक्र प्रत्येक महिन्यामध्ये सुरूच असतं. प्रत्येक महिन्यातील या तिथींना एक विशेष महत्त्व असतं. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. ज्या दिवसाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात तो सण म्हणजे वटपौर्णिमेचा सण अवघ्या 8-10 दिवसांवरती येऊन ठेपलाय. तर यंदाची वटपौर्णिमा 29 जून 2026 सोमवारी असणार आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने सौभाग्यवती महिला नवीन साड्यांची खरेदी करत असतात किंवा मग आपल्या ज्या साड्या असतात त्यांच्यापैकी नवीन साडी आपण घालत असतो. तर वटपौर्णिमेला नक्की कोणत्या रंगाची साडी आपण घातली पाहिजे, कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही, राशीनुसार वटपौर्णिमेला आपण कोणत्या रंगाची साडी घालायची, अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. यंदाची वटपौर्णिमा सोमवारच्या दिवशी आलेली आहे, त्यामुळे तिला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. 29 जून म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस. हा सण सौभाग्यवती स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. त्याचबरोबर वडाची झाडाची पूजा करून व्रत करतात. वटपौर्णिमा म्हणजे महिलांचा नटण्याचा, साजशृंगार करण्याचा दिवस. या सणासाठी महिलांची खरेदीची लगबग आता सुरू झाली आहे. कोणती साडी नेसायची, रंग कोणता निवडायचा, असे अनेक प्रश्न महिलांना पडतात. तर आजच्या व्हिडिओत आपण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून साडीचा रंग कसा निवडायचा याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसायचं हे आपण या अगोदरच्या व्हिडिओत जाणून घेतलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी टाळायची आहे ते सांगणार आहे. बघा, सर्वच रंग शुभ असतात. व्हिडिओतून मी कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करत नाही. पण बघा, काही रंग असे आहेत की जे आपण दुःखद प्रसंगी घालत असतो, जसं की काळा रंग. काळा रंग आपल्याकडे अपशकुनाचा रंग मानला जातो. कोणतंही शुभ कार्य असेल, व्रत असेल, पूजा असेल, धार्मिक कार्य असेल, तेव्हा आपण काळा रंग शक्यतो परिधान करत नाही. म्हणून वटपौर्णिमेला देखील गडद राखाडी, काळा किंवा निळसर, काळसर असे जे रंग आहे ते नैराश्याचं किंवा शनी संबंधित रंग असतात. त्यामुळे आपल्याला हे रंग वटपौर्णिमेच्या पूजेसाठी चुकूनही घालायचे नाही. त्याचबरोबर फिकट, मळकट किंवा खूप असे गडद फिकट रंग, जसे की पांढऱ्या रंगासारखे ज्यांचे टोन असतात, हे रंग देखील आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी टाळायचे आहे. या रंगाची म्हणजे शक्यतो काळा आणि पांढरा या रंगांची साडी आपण वटपौर्णिमेच्या पूजेसाठी घालायची नाही. कारण जेव्हा आपल्याकडे कोणाचा तरी मृत्यू होतो तेव्हा शक्यतो पांढऱ्या साड्या, पांढरे कपडे लोक घालतात किंवा मग काळा रंग देखील अपशकुनाचा आपण मानतो. म्हणून आपल्याला काळा आणि पांढऱ्या रंगासारखे टोन असलेले रंग वटपौर्णिमेच्या पूजेसाठी घालायचे नाही आहे. मग वटपौर्णिमेसाठी नक्की कशा रंगाची साडी घालायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला राशीनुसार वटपौर्णिमेला साडी नेसावी असं वाटत असेल तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने कोणत्या राशीने कोणत्या रंगाची साडी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी नेसायची याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. 12 राशींपैकी पहिली रास म्हणजे मेष रास. तर ज्या स्त्रियांची रास मेष आहे तर त्या स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी लाल किंवा केशरी रंगाची साडी नेसायची, कारण हा रंग त्यांच्यासाठी ऊर्जा आणि शुभतेचं प्रतीक आहे. दुसरी म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या स्त्रियांसाठी गुलाबी रंगाची साडी खूप शुभ मानली जाते. हा रंग सौंदर्य आणि स्थिरतेचं प्रतीक आहे. म्हणून ज्या स्त्रियांची वृषभ रास आहे त्या स्त्रियांनी शक्यतो गुलाबी रंगाची साडी वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी नेसायची आहे. ज्या स्त्रियांची मिथुन रास आहे तर मिथुन राशीच्या स्त्रियांनी हिरव्या किंवा हलक्या पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची आहे, ज्यामुळे त्यांचा आनंद आणि उत्साह वाढायला मदत होणार आहे. कर्क राशीच्या स्त्रियांनी चंदेरी म्हणजे सिल्वर शेडमध्ये साडी परिधान करणं खूप शुभ ठरतं, कारण हा रंग शांती आणि सौम्यता दर्शवतो. ज्यांची रास सिंह आहे
तर सिंह राशीच्या स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी केशरी किंवा सोनेरी रंगाची साडी नेसणं खूप शुभ मानलं जातं, कारण हा रंग तेज आणि प्रतिष्ठा दर्शवतो. ज्या स्त्रियांची रास कन्या आहे तर कन्या राशीच्या स्त्रियांनी फिकट हिरवी किंवा क्रीम रंगाची साडी परिधान करायची आहे, कारण हा रंग त्यांच्यातील सुसूत्रता आणि शुद्धता दर्शवतो. म्हणून ज्यांची रास कन्या आहे तर कन्या राशीच्या स्त्रियांनी फिकट हिरवी किंवा क्रीम रंगाची साडी परिधान करायची आहे. तूळ राशीच्या स्त्रियांनी निळा किंवा गुलाबी रंगाची साडी नेसायची आहे. ही साडी त्यांना शोभा देईल. तसंच हे रंग संतुलन आणि प्रेमाचं प्रतीक आहेत. वृश्चिक राशीच्या स्त्रियांनी गडद लाल किंवा मजेंटा रंगाची साडी घालायची आहे. मजेंटा रंगाचा सध्या देखील खूप ट्रेंड आहे. तर ज्यांची रास वृश्चिक आहे तर त्या राशीच्या स्त्रियांनी गडद लाल मजेंटा रंगाची साडी घालायची आहे. हा रंग त्यांच्यातील उत्कटता आणि दृढ इच्छाशक्ती वाढवायला मदत करतो. पुढची धनुरास. तर धनुराशीच्या स्त्रियांसाठी पिवळा किंवा केशरी रंग खूप शुभ आहे, कारण हा रंग अध्यात्म आणि ज्ञान दर्शवतो. म्हणून वटपौर्णिमेच्या पूजेसाठी धनुराशीच्या स्त्रियांनी पिवळा किंवा केशरी रंगाची साडी परिधान करायची आहे. पुढची आहे मकर रास. तर मकर राशीच्या स्त्रियांसाठी फिकट निळसर हिरवा रंग शुभ आहे, पण गडद राखाडी किंवा काळसर रंग आपण टाळायचा आहे. पुढची आहे कुंभरास. कुंभराशीच्या स्त्रियांसाठी निळा रंग किंवा जांभळा रंग शुभ मानला जातो, ज्यामुळे आध्यात्मिक स्थैर्य वाढते. म्हणून ज्यांची रास कुंभ असेल तर त्या स्त्रियांनी निळा किंवा जांभळा रंग साडीसाठी निवडू शकता. शेवटची 12वी रास आहे मीन. मीन राशीच्या स्त्रियांसाठी गुलाबी किंवा क्रीम रंगाची साडी परिधान करायची आहे. पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायची नाही. गुलाबी किंवा क्रीम रंग असेल तर हे रंग भावुकता आणि शुभतेचे प्रतीक आहे. म्हणून तुम्ही या रंगाच्या साड्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी निवडू शकता. आता 12 राशींपैकी प्रत्येक राशीच्या स्त्रियांनी कोणते रंग वटपौर्णिमेच्या पूजेसाठी साडीचे निवडू शकता हे आपण जाणून घेतलं. साडी शक्यतो आपण काठपदरची वापरायची आहे किंवा कांजीवरम सिल्कची असते. आणि बऱ्याच आता नवीन साड्यांवर वडाच्या झाडाचे किंवा पारंपरिक जे नक्षीकामाचं डिझाईन असेल तर अशा साड्या परिधान करणं खूप शुभ मानलं जातं. कुंकू, फुलं, पारंपरिक दागिने त्याच्यासोबत आपण जर परिधान केले तर त्यामुळे आपलं सौभाग्य वृद्धिंगत होतं आणि शुभ मुहूर्तावर पूजा करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. राशीनुसार आपण साडीचा कोणता रंग निवडू शकतो हे आपण बघितलं. असं काही नाही की तुम्ही राशीनुसार त्याच रंगाची साडी नेसा. जी साडी तुमच्याकडे कोरी असेल, फक्त शक्यतो काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी टाळा. जी साडी तुमची कोरी असेल ती साडी तुम्ही परिधान करू शकता. पण खूप सारे ऑप्शन असेल, तुम्हाला सुचत नसेल की नक्की कोणत्या रंगाची साडी परिधान करायची, मग अशा वेळेस तुम्ही राशीनुसार साडीचा रंग निवडला तरीही चालेल. त्याचबरोबर वटपौर्णिमेचं जे व्रत आहे ते आपण पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायचं आहे. त्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळतं, आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देखील मिळतो. काही रंग असे आहेत की जे आपण वटपौर्णिमेच्या वेळेस जेव्हा साडी घेतो तेव्हा आपण टाळायचे आहे. तर ते रंग कोणते आहेत ते जाणून घेतलं आहे. तुम्ही वटपौर्णिमेसाठी नवीन साडी खरेदी केली का, कोणत्या रंगाची साडी खरेदी केली, कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेला कोणती साडी चुकूनही घालायची नाही, त्याचबरोबर राशीनुसार कोणता साडीचा रंग निवडायचा अशी माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणत्या रंगाची साडी आपण नेसली पाहिजे याबद्दलचा सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.